काल नवीन सरकारची स्थापना झाली आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर नागपूरच्या रामगिरी या सरकारी निवासस्थान जे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची पाटी लागली। देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस मुख्यमंत्री अशा प्रकारची पाटी लागली। कालपर्यंत या ठिकाणी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री या नावाची पाटी होती। आता ती पाटी बदलण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री बदललेले आहे। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहे आणि आता हा रामगिरी बंगला जो आहे तो नवीन मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी अगदी सज्ज झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अधिवेशन काळामध्ये हे मुख्यमंत्री जे आहे ते इथेच राहून इथूनच त्यांचा सगळा कारभार जो आहे तो करत असतात। फडणवीस हे नागपूरचे असल्यामुळे ते इथे येण्याचं प्रमाण जास्त असणार, त्यामुळे या बंगल्यावर जी आहे ती नागपूरकरांची वर्दळसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। आणि एकंदर या ठिकाणी आपण जर बघितलं तर रामगिरी या बंगल्याला वेगवेगळे मुख्यमंत्री लाभलेले आहे। वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी मुक्काम राहिलेला आहे। त्यातच आता देवेंद्र फडणवीस आता तिसऱ्यांदा या बंगल्यावर पुन्हा एकदा राहायला येणार आणि हा जो बंगला आहे तो आता नवीन मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।